सध्या देशभर एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे इथेनॉलची। गाडीच्या टाकीत इथेनॉल गेलं, आता याच इथेनॉलची एंट्री थेट आपल्या स्वयंपाकघरात होणार का? नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहताय तारा न्यूज। E20 इंधनावरून देशात चर्चा सुरू असतानाच आता LPGला पर्याय म्हणून इथेनॉलवर चालणाऱ्या शेगड्या आणण्याचा विचार सुरू असल्याची चर्चा आहे। LPG वरील आयात खर्च कमी करणे, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नवीन बाजारपेठ देणे आणि देशाला ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर बनवणे या उद्देशाने इथेनॉलचा वापर स्वयंपाकघरापर्यंत नेण्याचा विचार केला जात आहे। सबसिडीच्या माध्यमातून इथेनॉल शेगड्या स्वस्त करण्याचा प्रयत्न आणि पेट्रोल पंपावर इथेनॉल ATM सारखी व्यवस्था उभारण्याची शक्यता, हे सगळं प्रत्यक्षात आलं तर देशाच्या ऊर्जा क्षेत्रासाठी हा मोठा बदल ठरू शकतो। कारण भारताला LPG साठी मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून राहावं लागतं। इथेनॉलचा वापर वाढला तर आयात खर्चही कमी होण्याची शक्यता आहे। ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठीही इथेनॉल एक मोठी बाजारपेठ ठरू शकतो। ऊर्जा स्वावलंबनाकडे जाण्यासाठी हा पर्याय महत्त्वाचा ठरू शकतो। पण प्रश्न असा आहे, हा पर्याय सर्वसामान्यांच्या घरासाठी खरोखरच स्वस्त आणि सुरक्षित असेल का? कारण स्वयंपाकघर हा प्रयोग करण्यासाठीचा साधा परिसर नाही, इथे विषय आहे तो थेट कुटुंबियाच्या सुरक्षिततेचा। इथेनॉलची साठवणूक किती सुरक्षित असेल? गळती किंवा आग लागल्यास धोका किती? इथेनॉलवर चालणारी शेगडी LPG इतकीच विश्वासार्ह असेल का? आणि सर्वात मोठा प्रश्न, आज LPG सिलेंडर गावागावात पोहोचते, उद्या इथेनॉल प्रत्येक गावात प्रत्येक तालुक्यात सहज उपलब्ध होणार कसं? सबसिडी मिळाली तर सुरुवातीचा खर्च कमी होईल, पण भविष्यात इंधनाची किमती वाढल्या तर सामान्यांच्या स्वयंपाकघराचा खर्च पुन्हा वाढणार नाही याची हमी कोण देणार? याच ठिकाणी E20चा संदर्भही महत्त्वाचा ठरतो। वाहनामध्ये इथेनॉल मिश्रणाचा वापर वाढवण्याचा निर्णय घेतला जात असताना काही वाहनधारकांकडून मायलेज, कार्यक्षमता आणि देखभाल खर्चाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत। अशा परिस्थितीत आता थेट स्वयंपाकघरात इथेनॉल आणण्यापूर्वी सरकारने जनतेला स्पष्ट उत्तर देणं गरजेचं आहे। इथेनॉलचा पर्याय म्हणजे LPG पूर्णपणे बंद करण्याची तयारी आहे का, की नागरिकांना सुरक्षित आणि स्वस्त असा आणखी एक पर्याय दिला जाणार? कारण पर्याय देणं आणि पर्याय लादणं यामध्ये मोठा फरक आहे। इथेनॉलचा वापर वाढवणं हे शेतकऱ्यांसाठी आणि देशाच्या ऊर्जा सुरक्षेसाठी फायदेशीर ठरू शकतं, पण त्याचा फायदा खरोखरच सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे। इथेनॉल शेगडी स्वस्त असेल का? इंधन LPG पेक्षा परवडणारं असेल का? गावागावात त्याची उपलब्धता असेल का? आणि सर्वात महत्त्वाचं, ही व्यवस्था पूर्णपणे सुरक्षित असेल का? या प्रश्नाची उत्तरं स्पष्ट मिळाल्याशिवाय इथेनॉलची चूल घराघरात पोहोचवण्याचा निर्णय घाईचा ठरू शकतो। कारण गाडीचं इंधन बदलणं वेगळं आणि घरची चूल बदलणं वेगळं। गाडी थांबली तर प्रवास थांबतो आणि चूल थांबली तर घर थांबतं। म्हणूनच सवाल हा नाही की इथेनॉलचा वापर वाढवायचा की नाही, सवाल आहे इथेनॉल खरंच स्वस्त आहे का, खरंच सुरक्षित आहे का आणि त्याचा फायदा सर्वसामान्यांना होणार का? ऊर्जा स्वावलंबनाच्या दिशेने इथेनॉलची वाटचाल स्वागतार्ह आहे, पण या प्रयोगाची किंमत सर्वसामान्यांच्या खिशातून वसूल होता कामा नये। कारण नवा प्रयोग सरकारचा जरी असला तरी त्याचा धोका खर्च नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचता कामा नये। तुम्हाला काय वाटते? नक्की कमेंट करा आणि पाहत रहा तारा न्यूज।